हा. नमस्कार, मी स्वाती शिंदे. आपण पाहत आहात गलाई समाचार आटपाडी. गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार YouTube न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खानापूर तालुका प्रमुख राज लोखंडे तसेच खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष वीरू फाळके पत्रकारांशी बोलताना. नमस्कार, मी शिवसेना तालुका प्रमुख राज लोखंडे. आता पत्रकार परिषद जी घेतलेली आहे त्याचं कारण असं की सर्व लोकांना इथं संभ्रम झाला आहे की आता मतदारसंघामध्ये उमेदवार नक्की कोण. तर मतदारसंघाचा उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे, चंद्रहार पाटील. तरीही कुठल्याही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कुठल्याही भ्रमात न राहता शिवसेनेचे चांगल्या पद्धतीने काम करावे हे मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे. संजय काका पाटील हेही लोकसभेच्या मैदानात आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आदरणीय संजय काका पाटील हे गेल्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या खासदार म्हणून ते राबत आहेत. पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या पक्षाने जबाबदारी दिली व उमेदवार घोषित केला. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पोराला तिकीट देऊन मोठं सन्मानाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं गेल्या 10 वर्षांमध्ये या सांगली जिल्ह्याची जनता नाराज झालेली आहे. त्या जनतेला खऱ्या अर्थानं एक मानसन्मानाचं नेतृत्व त्या चंद्रहारदादा पाटील यांच्या स्वरूपानं मिळतंय. म्हणून आम्ही पूर्णपणे ताकदीनं या जिल्ह्यामध्ये व खानापूर आटपाडीतून चंद्रहारदादा पाटील यांना लीडनं निवडून कसं देता येईल त्या पद्धतीनं आम्ही जोमानं काम करू. आत्ताच आपण बोललात की 10 वर्षापासून खासदार ते आहेत, तर 10 वर्षामध्ये 5 वर्ष आपल्यासोबत ही युती होती. आपलंही कार्यकाळ आणि तेवढाच वाटा त्यामध्ये आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्यामध्ये कसं आहे, 2.5 वर्ष हे उद्धव साहेबांना अगदी म्हणजे त्या कोरोनाच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस गट नाराज असलेला दिसून येत आहे. काँग्रेस गट आपल्याला पाठिंबा देणार का? हो, काँग्रेस गट 100% पाठिंबा देणार. व महाविकास आघाडीचं सर्वत्व एकत्र ठरलेली गोष्टी आहेत. वरच्या लेवलला नेत्यांनी ते ठरवून दिलेलं आहे आणि ह्यात कुठलीही शंका नाही की असं काय होणार आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस वेगळं लढल आणि शिवसेना वेगळी, असं काय होणार नाही. तर शिवसेनेला पाठिंबा देऊन सगळे महाविकास आघाडी आम्ही सर्वजण लढू असा होणार आहे. परंतु माजी मंत्री विश्वजित कदम यांनी अजून तसं काही जाहीर केलं नाही. म्हणजे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की आम्ही काँग्रेसचा हा सांगली जिल्हा बाले किल्ला आहे आणि बाले किल्ल्यातनं आम्ही आपली जागा सोडणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते काँग्रेसकडनं कॅन्डिडेट उभं करणार आहेत. याबद्दल आपल्याला काय मत? अजून तर तसं वरच्या लेवलला आम्हाला वरिष्ठांकडून काही माहिती मिळालेली नाही, परंतु शिवसेनेचाच उमेदवार फिक्स असेल आणि तो जाहीर केलेला आहे उद्धव साहेबांनी. 2 दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे असे म्हणाले की संजय काका पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती 4 लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतील. तेव्हा ते मोदी लाट होती. त्यामुळं मोदीच्या थापांना बळी पडून लोकांनी त्यांना मतदान केलं. तो 10 वर्षाचा काळ सुटला, तर आता भाजपबद्दल लोकांची नाराजगी भरपूर प्रमाणात आहे आणि जनमत हे दाखवून देईल की 4 लाखाने येणार का 4 लाखांना पडणार, हे संजय काकांना दाखवून देतील जनमत. चंद्रहारदादा पाटील म्हणाले की कुस्तीचे मैदान मी मारले आहे आणि राजकीय मैदान सुद्धा मीच मारणार. याबद्दल तुमचं काय मत आहे? आदरणीय चंद्रहारदादा पाटील यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर सर्वप्रथम कसं आहे, त्यांनी पहिल्यापासून या क्रीडा क्षेत्रामध्ये कुस्तीमध्ये नावलौकिक केलं. त्या महाराष्ट्राला 2दा त्यांनी महाराष्ट्राला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. त्यांना असलेला अनुभव कुस्ती क्षेत्रातला त्यांनी त्या ठिकाणी मांडला व
राजकारणाची आताची परिस्थिती बघितली तर त्या भाजपला व इथल्या खासदारांना जनता वैतागून गेलेली आहे. त्या अनुषंगानं अगदी विश्वासानं त्यांनी एका शेतकऱ्याचा पोरगा म्हणून या ठिकाणी बोलून दाखवलं की हे राजकीय मैदान सुद्धा मीच मारू शकतो. आणि आम्हालाही तितकाच विश्वास आहे की चंद्रहार दादा सांगली लोकसभेचे उमेदवार म्हणून विजय घोषित होतील. पुढं जर आपल्याला विशाल दादाच्या मागे जायला वेळ आली तर तुम्ही जाणार का? आदरणीय उद्धव साहेबांनी ह्या आधी चंद्रहारदादांना उमेदवारी घोषित केल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर ज्यावेळी सांगलीची सभा झाली उद्धव साहेबांची त्याच्या आधीही चंद्रहारदादांनी स्वतःहून सांगितलं होतं महाविकास आघाडी जो उमेदवार या ठिकाणी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे काम करू, आम्ही एकत्रित त्या ठिकाणी लढू. परंतु आज तगायत आपला तिढा सुटलेला नाही. मग ही तिढा कधीपर्यंत सुटण्याची संभावना आहे? वरच्या लेवलला तशी चर्चा चाललेली आहे, लवकरच या गोष्टीवर निर्णय होईल. खासदार संजय काका पाटील यांनी विटा व खानापूर तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये कोणती विकास कामे केली? मुळात या ठिकाणी गेले 5-10 वर्षामध्ये खासदार संजय काका पाटील काम करत आहेत ह्या सांगली जिल्ह्यामध्ये. त्यांच्या विकास कामाबद्दल बघायला गेलं तर जिल्ह्यामध्ये कुठं रोड केले, गटर केली म्हणजे विकास नाही. आमचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की जनहिताचं तुम्ही काय काम केले या जनतेला तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. ज्या संसदेमध्ये तुम्ही खासदार म्हणून निवडून गेला त्या संसदेमध्ये ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न किती वेळा मांडले तुम्ही, संसदेमध्ये तिथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न किती वेळा मांडले. त्या प्रश्नावरती आम्ही काम करत असताना या खासदारांना एकच विचारू शकतो की इथल्या रोड किंवा गटर बांधणे म्हणजे विकास नाही, आपल्या बगल बच्च्यांची कामं करणे म्हणजे विकास नाही. त्यासाठी खासदारांनी आपण केलेल्या कामाची यादी या जनतेसमोर जाहीर करावी. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील यांचा राजकीय गेम झाला असल्याची सांगली जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, असं कुठेही परिस्थिती नाही. कारण महाविकास आघाडी म्हणून गठबंधन ज्यावेळी या देशामध्ये झालं त्यामध्ये सर्वत्र एकत्रितपणे लढण्याची भूमिका वरिष्ठांनी पक्षपातळीमध्ये घेतलेली आहे. त्यामुळं असं कुठंही होणार नाही की कोणाचा राजकीय गेम झाला किंवा काय नाही. मी मागाशीच सांगितलं, चंद्रहारदादांनी सांगलीची सभा होण्याच्या आधी सांगितलं होतं की या ठिकाणी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल तो उमेदवार आम्ही निवडून आणणे ताकदीनं पूर्णपणे काम करीन या ठिकाणी. त्यामुळे कोणाची गेम कोणी करणार नाही. सर्वजण महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पूर्णपणे ताकदीने काम करतील. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस चंद्रहार दादांचं नाव खासदारकीसाठी सुचवलं होतं त्यावेळेस महायुतीमध्ये त्यांची काही चर्चा वगैरे झाली नव्हती का त्या विषयावर? आज जो सांगली जिल्ह्यामध्ये आपण बघतोय राडा चालू आहे आणि शिवसेनेमार्फत वेगळं, काँग्रेस मार्फत वेगळी परिषद घेऊन त्यांनी वेगळं मतदातांचे मत भ्रमित करण्याचं काम जे चालू आहे त्या बाबतीत आधी त्यांची महायुतीमध्ये काही चर्चा झाली नव्हती का तशी की कुठला कॅन्डिडेट आपण उभा करायचा? महाविकास आघाडीमध्ये वरिष्ठ लेवलला सर्व पक्षीय बैठक होऊन त्यामध्ये चर्चा झाल्यानंतरच ते डिक्लेरेशन झालेलं आहे. पण प्रत्येकाला ते स्वतंत्र आहे की मला तिकीट पाहिजे, मला उमेदवार व्हायचा आहे, ते जे त्याचे अधिकार आहेत त्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. पण असं दुफळीचं वातावरण कुठेही होणार नाही. सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढतील या ठिकाणी. तालुका प्रमुख चंद्रहार पाटलांना निवडून आणण्याची तयारी आता तुमच्याकडून कशी आहे? आमच्या निवडणुकीची तयारीचं काम आम्ही जेव्हा चंद्रहारदादा पाटलांना लोकसभेचे निवडून आणण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मतदारसंघ सोडला म्हणून घोषित केलं तेव्हापासून आमचं काम चालू आहे. त्या कामामध्ये आम्ही सर्व शिवसैनिकांची भेटीगाठी घेऊन गाव वाईज बूथ वाईज आम्ही माणसं नेमून आमचा सगळा आराखडा आम्ही तयार केलेला आहे. आणि या माध्यमातून ह्या तालुक्यातून चंद्रहार दादा पाटलांना 100% त्यांच्यापेक्षा मत अधिक जाणार. संजय काकांचे चिरंजीव प्रभाकर बाबा म्हणाले की 4 लाखांना यावेळी निवडून येणार आम्ही. मी मगाशी मी बोललो की संजय काका हे मोदी लाटेच्या जीवावरती निवडून आलते. मोदी भक्त
असणारे काही लोक किंवा काही जनतेला थपा भूल देऊन त्यांच्यावरती थपांचा काय वर्षाव केला आणि त्या आशेपुरती जनतेने त्यांना निवडून दिलं. पण आता वस्तुस्थिती तशी नाही आहे. आता वातावरण चेंज झालेलं आहे. लोकांना कळतंय की मोदी सरकार हे पूर्णपणे भ्रष्ट सरकार आहे. लोकांना आता जर आपण देशात बघायला गेलं तर जो भाजपच्या विरोधात जातोय त्याच्यावरती खोटी ईडीच्या केसेस वगैरे टाकून त्याला तुरुंगात टाकणे, त्याला बदनाम करणे, अशा बऱ्या प्रकारच्या गोष्टी चालतात. आणि हे सरकार जनतेचा विचार न करता फक्त आपली जी राजकीय काय लोक आहेत त्यांची कशी पोळी भाजली जाते ह्याकडे लक्ष देऊन ते सगळं करतात. त्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही, गोरगरिबाकडे लक्ष दिलं जात नाही, सर्वसामान्यांवर लक्ष दिलं जात नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये जनता पूर्णपणे भरकटून गेलेली आहे. आणि जनतेला आता 100% विश्वास आहे की उद्धव साहेबच ह्या गोष्टीसाठी माणूस योग्य आहे आणि तेच मुख्यमंत्री पाहिजेत. आणि ते असल्याशिवाय जनता आता परत महाराष्ट्र पुन्हा व्यवस्थितरित्या चालणार नाही. त्यासाठी शिवसेनेलाच जनता निवडून देणार आणि 100% इथून पुढचा काळ लोकांचं जनमत जे आहे ते इथून पुढच्या काळातलं 100% तुम्हाला दिसून येईल की ही फक्त शिवसेनेलाच मतदान होणार. तुम्ही म्हणताय भाजप हे काम करत नाही, मग तुमची शिवसेना कशी काम करणार इथून पुढं? शिवसेना कशी काम करणार तर उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेना कुठल्या पद्धतीने काम करतं. असल्या कोरोनाच्या काळामध्ये 2.5 वर्ष गेले, त्यामध्ये सुद्धा उद्धव साहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना यातून बाहेर काढलं आणि ही लोक जाणतात सगळी. परवा दिवशी पत्रकार परिषदेमध्ये प्रभाकर पाटील, संजय काकांचे चिरंजीव यांनी सांगितलं की लढत ही दुहेरी होऊ दे किंवा तिहेरी होऊ दे, आम्हाला फरक पडणार नाही म्हणून सांगितलंय. मग काय म्हणायचं आहे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल? मुळात कसं आहे, उमेदवार ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी त्या उमेदवाराला माहीत असते आपण लढताना कशा पद्धतीने लढायचं. प्रभाकर पाटील हे मोदी लाटेवरती मोठे झालेलं नेतृत्व आहे. आदरणीय संजय काका मोदी लाटेवरती निवडून आलेलं नेतृत्व आहे. त्यामुळं ते अजून त्या भ्रमात आहेत असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण जनतेला आता मान्य नाही, नेतृत्व जर मान्य करायचं असेल जनतेमध्ये येऊन त्यांनी ते प्रश्न बघितले पाहिजेत. जनतेची अडचण काय आहे त्यांनी बघायला पाहिजे. कारण जनता आता ज्या ठिकाणी त्यांना स्वीकारत नाही त्या ठिकाणी त्यांना ह्या गोष्टी बोलून जनतेला भावनिक करायचं काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात आता असं वातावरण दिसतंय दोघांच्या भांडणात तिसरा लाभ संजय काका. मग असं संजय काकाला फायदा होणारच का तुमच्या भांडणात? दोन्ही उमेदवार पण काही होईना झाले फिक्स. नाही, असं काय होणार नाही. मुळात कसं आहे, संजय काकांना 10 वर्ष या जनतेनं निवडून दिलेलं आहे. 10 वर्ष त्यांच्या पदरात पडलेले आहेत. 10 वर्षामध्ये जनता अगदी वैतागून गेलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनता त्यांना निवडून दिलं असं कुठं होणार नाही. आता तुम्ही सगळीकडे म्हणताय चंद्रकांत दादा पैलवान आहे, चंद्रकांत दादा पैलवान आहे, संजय काका पण म्हणतील मी स्वतः पण पैलवान आहे. मग काय म्हणत आहे तुम्हाला या गोष्टी? अगदी बरोबर आहे. चंद्रकांत दादा पैलवान ह्या करतायत की ह्या महाराष्ट्राला 2 वेळा नावलौकिकपणानं चंद्रकांत दादांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. त्यासाठी ते स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगू शकतात की मी महाराष्ट्राला पैलवान म्हणून अगदी उत्कृष्टपणे नावलौकिक आहे. शिवसेनेची मदत चंद्रकांत पाटलांना कितीपर्यंत असणार आहे? बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये, जिथे मिळणार आहे सेलेरिओ, वॅगनार, ऑल्टो K10, एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड 100% कर्ज आणि शेतकरी बंधूंना 6 व वार्षिक हप्त्याची सोय. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स, मिरज सांगली रोड मिरज. संपर्क 9172 21 22 23. तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव. जत आउटलेट जत सांगली रोड जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे